त्यावेळी बांधकाम कामगार मंडळाच्या अंतर्गत विविध योजना आम्ही सुरू केल्या आणि या योजनांमध्ये केवळ किट वाटप किंवा 5,000 रुपये एवढीच ही योजना नाही आहे, तर बांधकाम कामगारांमध्ये जे नोंदित लोक आहेत त्यांच्या मुलांना शिक्षणाची सोय आपण देतो, उच्च शिक्षणाकरता त्यांना आपण पैसे देतो, आरोग्याकरता म्हणजे आजारी पडले तर आजारी पडल्यानंतर त्यांच्या ट्रीटमेंट करता आपण पैसे देतो, वेगवेगळ्या प्रकारे त्यांचा इन्शुरन्स आपण त्या ठिकाणी काढतो। इतक्या सोयी आणि सवलती हे जे कार्ड आपल्याला मिळालं ना, हे कार्ड काही आमच्या बहिणींना असं वाटलं की भांड्या कुंड्यापुरतच मर्यादित आहे, तेवढ्यापुरतं मर्यादित नाही आहे। या कार्डावर भविष्यातल्या सगळ्या योजना या तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे तुमच्या मुलांकरता। आणि एवढंच नाही तर ज्यांच्याकडे कार्ड आहे अशापैकी जे कच्च्या घरात राहतात किंवा झोपडीत राहतात किंवा ज्यांच्याकडे घर नाही आहे त्यांना घर बांधण्याकरता 4 लाख रुपयाचं अनुदान हे आपण या योजनेच्या अंतर्गत देतो। मग अशी पल्लवीताई तुम्ही कर्ज म्हणाले, कर्ज नाही देत, 4 लाख रुपये अनुदान देतो आपण, त्यांच्याकडनं ते वापस नाही मागत, कर्ज वापस मागितलं जातं। त्यामुळे अतिशय महत्वाची योजना ही या ठिकाणी आपण आणलेली आहे। मी पल्लवीताई आपलंही अभिनंदन करतो, आपण सगळ्यांनी प्रयत्न करून इतक्या चांगल्या प्रकारे सगळ्यांची नोंदणी केली आणि आज या मोठ्या प्रमाणात सगळ्यांना याचा फायदा मिळणार आहे। खरं म्हणजे अनेक योजना आपण सुरू केलेल्या आहेत, मी सगळ्या योजना सांगून आपला वेळ घेणार नाही, पण आमचा प्रयत्न आहे की समाजातले मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय, गरीब अशा प्रकारचे जे कुटुंब आहेत त्यांना आपल्याला कसा फायदा देता येईल, त्यांच्यापर्यंत आपल्याला व्यवस्था आणि सेवा कशा पोहोचवता येतील, आणि म्हणून हा सगळा प्रयत्न या करताच आम्ही करू इच्छितो। खरं म्हणजे हे सगळं मी का करू शकलो, मी एकाच कारणाने करू शकलो, गेले 25 वर्ष तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे म्हणून मी हे सगळं करू शकलो। तुम्ही सातत्याने मला निवडून पाठवलं म्हणून मुख्यमंत्री होता आलं आणि म्हणून इतक्या योजना बहिणींकरता, भावांकरता, सगळ्यांकरता आणता आल्या।